नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, असं म्हटलं जातं की रक्तगट कुठलाही असो पण त्या रक्तात माणुसकी असली पाहिजे. परंतु 30 वर्षापूर्वी मात्र एका असाध्य रोगामुळे ही माणुसकी जवळजवळ संपुष्टात आली होती. आणि मग मात्र पथनाट्य, जाहिराती, समुपदेशन, अनेक पोस्टर्स यातून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. पण तरी या रोगाविषयी तळागाळातील सर्व लोकांपर्यंत अजूनही जागृती होणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर, आपण HIV किंवा एड्स याविषयी बोलत आहोत. आज एड्स वॅक्सिन अवेअरनेस डे आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम आहे. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे वाटचाल एड्स मुक्त समाजाकडे, जागतिक एड्स लसीकरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आज आपले पहिला गेस्ट आहेत डॉक्टर शीला गोडबोले. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर शीला गोडबोले सायंटिस्ट आणि हेड ऑफ एपिडेमिओलॉजी डिपार्टमेंट येथे कार्यरत आहेत. तसाच आजच्या आपल्या दुसऱ्या गेस्ट आहेत डॉक्टर अश्विनी शेटे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. डॉक्टर अश्विनी शेटे या सायंटिस्ट नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कार्यरत आहेत. आज त्यांच्याकडूनच आपण या लसीकरणाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, आजचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे प्रश्न आपल्या विषयाला अनुसरण विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं आकस्मिक निधन झालं. सखी परिवार आणि सह्याद्री वाहिनीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आज आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. मॅडम, आजचा जो आपला विषय आहे की एड्स वॅक्सिन अवेअरनेस डेच्या निमित्ताने आज वाटचाल एड्स मुक्त समाजाकडे, हाच आपला विषय. आणि खरंच हा विषय इतका महत्त्वाचा आहे की लोकांमध्ये त्याची जागृती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही अजून तळागाळापर्यंत त्याची संपूर्ण माहिती पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? अश्विनी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की बऱ्याचदा आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मनात एक प्रश्न असतो की HIV आणि एड्स हे नक्की एकच आहे की वेगळे आहेत किंवा काय आहे? हे खरं आहे की लोकांना समजत नाही की HIV आणि एड्स हे वेगळे आहेत का सेमच आहेत. HIV म्हणजे हा व्हायरस आहे जो ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणून ओळखला जातो आणि या HIV व्हायरसमुळे एड्स हा रोग होऊ शकतो. एड्सचा फुल फॉर्म आहे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. असं नाही होत की HIV इन्फेक्शन झालं याचा अर्थ त्या माणसाला एड्स झाला आहे. म्हणजे HIV इन्फेक्शन झाल्यानंतर बऱ्याच काळाने जेव्हा त्याची प्रतिकारक क्षमता कमी होते त्यावेळेला त्याला एड्स होतो, एड्स झाला असं म्हणतो. म्हणजे अशा वेळेला मग त्याची CD4 पेशींची संख्या खूप कमी होते आणि त्याला बाकीचे सगळे जे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणून आम्ही ज्याला म्हणतो की असे जे संधिसाधू आजार असतात ते त्याला होऊ शकतात. त्याला एड्स ही स्टेज म्हणतात. ओके. शीला मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की आज जागतिक एड्स लसीकरण दिन आहे, पण मुळात या दिवसाचं औचित्य काय आहे? 1998 18 मे मध्ये पहिल्यांदा एका कार्यक्रमात सगळ्या रिसर्चर्सना, संशोधकांना त्यावेळेचे प्रेसिडेंट ऑफ US त्यांनी आव्हान दिलं होतं की काहीतरी करून तुम्ही एक HIVचं वॅक्सिन तयार करायला पाहिजे आणि एक अतिशय उपयुक्त असा HIVचा वॅक्सिन झाल्याशिवाय हा आजार आपण आपल्या ह्या जगातनं बाहेर काढूच शकत नाही. हे सत्य आहे. आणि तेव्हा 15 वर्ष झाली होती HIV आपल्याला माहिती होऊन की हा एवढा मोठा आजार आहे. आणि त्यावेळेला अजून आपल्याकडे वॅक्सिन नाही. लोक थोडे डिसहार्टन झाले होते, सॅड होते. पण त्यावेळेला मात्र त्या दिवसापासून हा दिवस दरवर्षी, आज 20वा दिवस आहे, हा दिवस साजरा होतो. आणि ह्या दिवशी आपण अशा लोकांना यांची आठवण करतो की ज्यांनी अशा वॅक्सिनचे अनेक ट्रायल्स झालेले आहेत पण अजून आपल्या हातात नाहीये. तर अशा ट्रायल्समध्ये भाग घेणारे लोक
जे रिसर्चर्स एड्स वॅक्सिनसाठी सातत्याने काम करत आहेत, जे लोक HIV-नी इन्फेक्ट झालेत आणि अफेक्ट झालेत, ह्या सगळ्यांना आपण त्या दिवशी एक आपण त्यांना मान देतो. आणि याबरोबर आपण सगळ्यांनाच एक म्हणजे एक नवीन उत्सुकतेने काम करायला सुरुवात होते. आणि ह्या दिवशी आपण सगळ्या जगाला HIV हा आजार, HIV कडनं प्रोटेक्शन कसं मिळवावं आणि वॅक्सिनसाठी कसा प्रयत्न चालू आहेत त्याचा अवेअरनेस आपण आजच्या दिवशी करत असतो. अगदी खरं. अश्विनी मॅडम, मला तुम्हाला विचारायचे की HIV-वर लस उपलब्ध आहे का? म्हणजे जसे आपले बाकीचे एक आजार असतात त्यांच्यावर वॅक्सिनेशन उपलब्ध आहेत आणि त्याच्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. रिसर्च चालू आहे, पण अशी काही लस उपलब्ध आहे का? अजून तरी नाही, पण तुम्ही म्हणालात तसं रिसर्च त्याच्यावरती जोमाने चालू आहे आणि लवकरच ती उपलब्ध होईल अशी आपण सगळ्यांनीच आशा करूया. अगदी खरं. आपण याविषयी अधिक जाणून घेऊयात. एक फोन घेऊया. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार प्रमोदजी, बोला. मला विचारायचं की HIV चा फुल फॉर्म काय, हा पहिला प्रश्न आहे. HIV आणि एड्स याच्यात काय फरक आहे आणि एड्स होऊ नये म्हणून त्याला प्रतिबंधक उपाय आधी म्हणजे पूर्वनियोजित काय उपचार काय प्रिकॉशन काय घेतले पाहिजे नागरिकांनी, त्याबद्दल मार्गदर्शन केले? बरं, धन्यवाद प्रमोदजी. अश्विनी मॅडम, काय सांगाल? त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारलेला आहे की HIV किंवा एड्स याच्यामध्ये थोडा फरक त्यांना अजूनही सांगा परत एकदा. आणि HIV-चाही फुल फॉर्म काय आहे? HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तर हा एक व्हायरस आहे ज्याच्यामुळे एड्स हा रोग होऊ शकतो. म्हणजे HIV इन्फेक्शन झालंय याचा अर्थ त्या माणसाला एड्स झालाय असा होत नाही, कारण एड्स हा जो आहे तो HIV इन्फेक्शनची शेवटची पायरी आहे. म्हणजे HIV इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष, म्हणजे युजली 3 ते 5 वर्ष लोक नॉर्मल सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात की जेव्हा त्यांना काहीही त्रास होत नाही. मला असं वाटतं हे खूप महत्वाचं नाही की तुम्ही सांगताय की HIV-चं इन्फेक्शन झालं म्हणजे एड्स झालाच आहे असं नाहीये, पण बऱ्याचशा लोक त्यानेच खचून जातात की HIV व्हायरस दाखवलाय तर मला एड्स झालेलाच आहे. बरोबर ना? बरोबर. आणि मॅडम, तुम्ही काय सांगाल अश्विनी मॅडम की त्यांनी सांगितलं त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय? तर HIV हा व्हायरस आहे आणि ते जितकं लवकर आपण त्याचं निदान करू शकू ते चांगलं. सुरुवातीला ह्या आजाराला एड्स ह्या सिंड्रोमच्या नावाखाली लोक ओळखत होते. याचं कारण त्यावेळेला HIV-ची टेस्ट नसत, कशाने होतो हे माहिती नव्हतं. जेव्हा तो व्हायरस आपण शोधून काढला की हा HIV ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे एड्सचा आजार होतो, तेव्हा आपण ते डिफरन्स करू शकायला लागलो की इन्फेक्शन झालेलं आहे पण अजून एड्सची स्टेज, जेव्हा रोगप्रतिकारशक्ती प्रचंड कमी झालेली असते, CD4 सेल्स म्हणजे एक प्रकारचे आपले इम्युन सेल्स असतात ते 200 पेक्षा खाली गेलेले आहेत, त्याच वेळेला आपण एड्स म्हणतो. पण आता HIV साठी प्रतिबंध आपण कसा करायचा? ज्ञान, एज्युकेशन. पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे की HIV कशाने होतो आणि कशाने होत नाही. खूप सिम्पली 3-4 माध्य असतात ज्याने HIV होतो. पहिलं म्हणजे इन्फेक्टेड रक्तामुळे, ज्याच्यामुळे आपल्या कोणाला ब्लड ट्रान्सफ्युजन दिलं गेलं HIV-च्या इन्फेक्टेड ब्लडनी. पण हा प्रमाण भारतात आता जवळजवळ नाहीसा झालेला आहे, कारण आपल्या सरकारने अतिशय खूप छान स्टेप्स घेतलेल्या आहेत ब्लड ट्रान्सफ्युजनमधनं HIV-चं ट्रान्समिशन होऊ नये म्हणून. दुसरं म्हणजे लैंगिक संबंधातून आणि असुरक्षित लैंगिक संबंध. खूप लोकांबरोबर संबंध ठेवणे, माहिती नसलेल्या लोकांबरोबर संबंध ठेवणे, हे असुरक्षित संबंध ठेवणे, यामुळे HIV-चा प्रसार होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती नसतं की दुसऱ्या व्यक्तीला HIV-ची लागण झालेली आहे किंवा नाही. कारण HIV झालेल्या व्यक्तीकडे बघून आपण सांगू शकत नाही की कुणाला आजार आहे आणि कुणाला नाही. तर असुरक्षित लैंगिक संबंध याच्याने HIV होतो. आणि भारतामध्ये सर्वात मॅक्सिमम ट्रान्समिशन HIV-चा ह्या कारणाने होतो. अजून एक कारण म्हणजे एखाद्या स्त्रीला HIV-ची लागण झालेली असेल तर आणि मग ती प्रेग्नंट झाली आणि तिला आपण जर काही औषधं किंवा काही दिलं गेलं नाही तर मग तिच्या अर्भकाला किंवा बाळाला HIV-ची लागण होऊ शकते. तिच्या ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेला पण बाळाला HIV-ची लागण होऊ शकते. शेवटचं कारण म्हणजे इन्फेक्टेड नीडल्स आणि सिरिंजेस. म्हणजे एखाद्या नीडलमधनं जे HIV-चं ब्लड त्याला लागलेलं आहे आणि हे सर्व कॉमन आहे. आपण ड्रग यूज सविस्तर जाणून घेऊयात. फक्त एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते.
माझा प्रश्न असा आहे की एड्स हा जो आजार आहे तो समूळ नष्ट होतो का आणि तो संसर्गजन्य आहे का? बरं, धन्यवाद शलाकाजी. अश्विनी मॅडम, काय सांगाल की शलाकाजींनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि तो फक्त त्यांचाच नाही तर बऱ्याच आपल्या सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न असतो की एड्स हा समूळ नष्ट होऊ शकतो का आणि तो संसर्गजन्य आहे का? तो नक्कीच संसर्गजन्य आहे. बरं. हा, म्हणजे आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते चार प्रकारे तो पसरू शकतो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे. आणि समूळ नष्ट होऊ शकतो का, तर अजूनही असा औषधोपचार उपलब्ध नाहीये की ज्याच्यामुळे HIV समूळ नष्ट करता येईल. पण त्याच्यावरती पण प्रयत्न चालू आहे. आता जो औषधोपचार चालू आहे त्याच्यामुळे तो नियंत्रणात येतो आणि त्याच्यामुळे माणूस नॉर्मल जगू शकतो. पण त्याच्यासाठी त्याला ही औषधं नियमितपणे आणि आयुष्यभर घ्यायला लागतात. ते खूप गरजेचं आहे. अश्विनी मॅडम, तुम्ही काय सांगाल? म्हणून आपल्याला वॅक्सिनची गरज आहे. कारण HIV अजूनही आपण पूर्णतः आपल्या शरीरातनं बाहेर काढू शकत नाही. मात्र आज आपल्याकडे अनेक प्रकारची औषधं आहेत ज्याला आपण अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज अशी म्हणतो. ती जर सातत्याने घेतली गेली, न चुकता न विसरता आणि व्यवस्थित जसं सांगितलं गेलं, तर आपण हा आजार अतिशय छानपैकी कंट्रोल करू शकतो आणि आयुष्य जवळजवळ नॉर्मल आपण जगू शकतो. खरे आपली चर्चा पुढे चालू ठेवे. एक फोन घेऊया आधी आपण. भारत वावळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. आपण पाहतो की हा जो एड्स विकार आहे हा रक्त दूषित असल्यामुळे देखील इतरांना होऊ शकतो. तर आपल्याकडे जे ब्लड बँक्स उपलब्ध असतात सरकारी किंवा निसरकारी संस्थेमध्ये, तर हे ब्लड हे दूषित असू नये किंवा शुद्ध असावं याकरता काही उपाययोजना केल्या सरकारने असतात का, त्यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं. भारत वावळ आहे, त्यांनी जो प्रश्न विचारला होता, जसं मॅडमने मगाशी सांगितलं की आता खूप अवेअरनेस पसरला आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादं रक्त घेतो किंवा एखाद्याला ब्लड देतो तर खूप अवेअरनेस आहे, सरकारही तेवढी काळजी घेतली जात आहे. पण तरीही त्यांचा जो प्रश्न होता की ब्लड बँक जिथे असतात तिथे जर का दूषित रक्त असेल किंवा ते चढवलं गेलं तर काय सिक्युरिटी असते किंवा काय सुरक्षितता असते, काय सांगाल अश्विनी मॅडम? आता हा दूषित रक्त हा एक महत्वाचा मार्ग आहे की ज्याच्यामुळे HIV पसरू शकतो. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्याद्वारे पसरू नये ह्याच्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी ब्लड बँकमध्ये ब्लड हे HIV साठी टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आणि इव्हन अँटीजेन बेस्ड टेस्ट पण केल्या जातात. त्याच्यामुळे HIV चा संसर्ग आहे की नाही हे लवकर ओळखता येतं. पण व्हॉलंटियर्स जे असतात, रक्तदाते असतात, त्यांचा पण काही ह्याच्यामध्ये भाग आहे की जे हाय रिस्क बिहेवियर आहे, म्हणजे ज्यांना HIV होण्याचा धोका जास्त आहे, अशा लोकांनी नक्कीच रक्त द्यायचं टाळावं. म्हणजे त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना असं रक्त संक्रमित होणार नाही. त्याच्याविषयी तर आपण बोलूयाच की प्रत्येक सध्या त्या व्यक्तीलाही ते कसं कळणार किंवा त्यांनी आपली टेस्ट किंवा काय अशी एखादी ठराविक वेळेनुसार करणं गरजेचं आहे का, त्याविषयी आपण बोलूयाच. पण मला शिला मॅडम तुम्हाला विचारायचं की HIV लस तयार करणं खूप कठीण आहे का? कारण आज म्हणजे लसीकरण डे याविषयी आपण बोलतोय, एवढ्या रोगांवर लस किंवा वॅक्सिन उपलब्ध आहे आणि हा रोग येऊन एवढी वर्ष झाली तरीही अजूनही आपल्याकडे काय आहे स्टेटस त्याच्याबद्दल? खरंच कठीण आहे. म्हणजे HIV वर लस तयार करणं कठीण आहे. म्हणून तर ओव्हर 30 इयर्स आपण अजून लस तयार करू शकलो नाही. पण आपल्याला हे देखील जाणवून घ्यायचंय की ज्या आजारांवर लस तयार झालेले आहेत ते देखील खूप भराभर काही लस तयार झाले नाहीत की आपण आज आपल्याला व्हायरस मिळाला आणि लगेचच त्याच्यावर लस तयार झालं, असं इतकं ते सोपं नसतं. HIV हा व्हायरस तसा पण पाहिला तर अतिशय हुशार आहे आणि तो पहिल्यांदा काय करतो, तो आपल्या रोगप्रतिकारशक्ती देणारी एक पेशी आहे ज्याला CD4 सेल्स म्हणतात. ते ऍक्च्युली त्या सेल्सलाच इन्फेक्ट करतं आणि त्याला म्हणजे तिथून ते आपली रोगप्रतिकारशक्ती डिस्ट्रॉय करायला लागते. HIV हा व्हायरस दिवसभरात अमाप वेळा स्वतःचे कॉपीज तयार करतो. म्हणजे एका दिवसात बिलियनपेक्षा जास्त कॉपीज तयार होतात. हे करत असताना क्वालिटी कंट्रोल मात्र त्या व्हायरसमध्ये नाहीये. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणून जो एन्झाईम असतो, त्या एन्झाईम HIV रेप्लिकेशन म्हणजे त्याचे कॉपीज किंवा नवीन HIV व्हायरस तयार करण्यासाठी गरज असते त्याची. पण ह्या एन्झाईममध्ये क्वालिटी कंट्रोल नसल्यामुळे काय होतं, इतके कॉपीज जेव्हा तयार होतात तेव्हा सगळे कॉपीज अगदी एकसारखे नसतात. म्हणजे आपण जेव्हा स्कूटर किंवा काहीतरी घेतो आपण QC पास्ट हे बघतो, पण हा व्हायरस मात्र क्वालिटी कंट्रोल करत नसल्यामुळे अनेक प्रकारचे ते व्हायरसेस म्युटेशन्स खूप तयार होतात. त्याच्यामुळे आपण जर एखाद्या व्हायरसवर वॅक्सिन तयार केलं
पण तो व्हायरसच बदलत राहिला तर आपला तो टार्गेटच शिफ्ट होत राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असा वॅक्सिन तयार करावं लागतं जे अनेक त्याचे वेगवेगळ्या म्युटेशन्सवर सगळ्या काम करेल. ब्रॉडली त्याची इम्युनिटी डेव्हलप करू शकते. अजून एक कारण आहे की ह्या जगामध्ये जे HIV व्हायरसेस आहेत त्याचे सबटाईप्स आहेत वेगवेगळे. भारतात फॉर एक्झाम्पल सबटाईप C व्हायरस आहे. पाश्चात्य देशांमध्ये सबटाईप B आहेत, E आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये पण सबटाईप C आहे, पण तो भारताच्या सबटाईप C पेक्षा थोडासा वेगळा आहे. त्याच्यामुळे असं आपण एक वॅक्सिन करून तो जगभर उपयुक्त होईल असंही करणं खूप कठीण आहे. HIV विरुद्ध जे इम्युनिटी डेव्हलप होते, रोगप्रतिकारशक्ती, ते नेमकं कसं होतं आणि काय होतं त्याचे प्रकार इतके वेगळे आहेत की त्याच्यामुळे पण आपण ते वॅक्सिन तयार करण्याकरता बरेच प्रॉब्लेम्स येतात. तरीही अनेक वॅक्सिन कॅन्डिडेट्स झालेत आणि वी स्टील हॅवंट फाउंड द गुड वन. ओके, म्हणजे अशा बऱ्याच अडचणी त्याच्यामध्ये येतात. त्याविषयी आपण आधी जाणून घेऊया. शीला जोशी आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार शीलाजी, बोला. हा, नमस्कार मॅडम. अँटीरिट्रो ड्रग्ज घेणारे जे रेग्युलर पेशंट आहेत त्यांच्यावर काही साईड इफेक्ट ड्रग्सचे आहेत का हे तुम्ही सांगावे. धन्यवाद शीलाजी. काय सांगाल अश्विनी मॅडम? मला विचारताय ना? हो. अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्ज जे आहेत त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात, पण ऍक्च्युली आपण पाहिलं तर कुठल्याही औषधाचे साईड इफेक्ट्स असतात. आपण जे साधं क्रोसिन खातो त्याचंही आपल्या लिव्हरवर साईड इफेक्ट्स असतात. हे इतकं लोकांना माहिती नसतं. अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्सचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते गोळ्या चालू करायच्या आधी कुठल्याही ART सेंटर म्हणा किंवा डॉक्टरांकडनं तुम्ही जेव्हा गोळ्या चालू करता तेव्हा ते साईड इफेक्ट समजून घेणं गरजेचं असतं. याचं कारण त्या साईड इफेक्ट्स बऱ्याच प्रमाणात आपण मॅनेज करू शकतो आणि त्या साईड इफेक्ट सुरुवातीला आपल्याला जास्त जाणवतात आणि त्यानंतर मात्र ते कमी होतात. ॲसिडिटी किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्या आपण सहज मॅनेज करू शकतो. मात्र काही साईड इफेक्ट्स असतात ज्या खूप सिरियस होऊ शकतात आणि त्यासाठी अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्ज हे कधीही मनाने आपल्याला घ्यायचे नसतात. सातत्याने डॉक्टरकडे जात राहायचं असतं आणि काही त्रास व्हायला लागला तर डॉक्टर किंवा त्यांच्याबरोबर असणारे जे काउन्सिलर्स किंवा समुपदेशक असतात किंवा नर्सेस असतात त्यांना हा त्रास होतोय आणि त्याच्यासाठी आपण काय करावं हे जाणून घेऊन ती दुधारी तलवार असते, पण त्याचे फायदे खूप जास्त असतात तोट्यांपेक्षा आणि म्हणून अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्सना घाबरून राहून चालत नाही. त्या घ्याव्या पण हुशारीने घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्या. अगदी खरं आहे. अश्विनी मॅडम, तुम्हाला विचारायचं, जसं शीला मॅडमने सांगितलं की आज लसीकरण अवेअरनेस डे आहे, आपण बोलतोय, त्यांच्या अडचणी त्यांनी बऱ्याच सांगितल्या. तुम्ही स्वतः रिसर्च टीममध्ये तिथे रिसर्च करतात, पण मग ही लस तयार होऊ शकते असं का वाटतंय किंवा कितपत होईल, ती कितपत यशस्वी होईल? तर आतापर्यंत ज्या लसी अवेलेबल आहेत तर त्या मोस्टली विषाणूजन्य आजारांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे आपण पोलिओ किंवा गोवर, कांजिण्या यांच्या विरुद्ध ज्या लसी घेतो हे सगळे आजार आहेत ते विषाणूजन्य आहेत आणि HIV हाही एक विषाणू आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध लस तयार केल्याशिवाय सायंटिस्टच स्वस्त बसणार नाहीत. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावरती ते मार्ग काढतील. आणखीन मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याचं स्वरूप सारखं बदलत असतं, म्हणजे त्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या कॉपीज तयार होतात, पण तरीही तो पूर्णपणे बदलू शकत नाही. जर तो पूर्णपणे बदलला तर त्याची आयडेंटिटीज नष्ट होईल. त्याच्यामुळे काही असे घटक असतात की जे कन्झर्व्ड असतात, म्हणजे जे कॉन्स्टंट किंवा सारखेच ते ठेवायला लागतात आणि अशा घटकांच्या विरुद्ध जर समजा आपण लस निर्माण करू शकलो तर मग आपण नक्कीच त्याच्यावरती हे काढू शकतो. शीला मॅडम, मला तुमच्याकडे यायचं की जसं तुम्ही सांगितलं की याच्यावर रिसर्च चालू आहे, आपल्याकडे ते चालू आहे, पण जागतिक पातळीवर सुद्धा काम चालू आहे, त्याविषयी काय सांगाल? जागतिक पातळीवर एक साधारण 4-5 मोठे ट्रायल्स झालेले आहेत HIV वॅक्सिनचे आणि सध्या नोव्हेंबर 2016 मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये एक मोठा ट्रायल चालू झालेला आहे, HVTN 702 म्हणतात. आणि त्या ट्रायलमध्ये थोडंसं त्यांनी एक वॅक्सिन RV144 म्हणून होता, तो थायलंडमध्ये त्यांनी बऱ्यापैकी इफेक्ट दाखवला होता. साधारण 31% प्रोटेक्शन, म्हणजे 31% ते प्रोटेक्शन दाखवत होतं. तो वॅक्सिन थोडासा बदलून आफ्रिकेच्या सबटाईप C साठी खास तयार करून सध्या
आपण पुढे डॉक्टर अश्विनी सांगतील, प्राईम बूस्ट टेक्नॉलॉजी मेथड वापरून त्या वॅक्सिनचं ट्रायल आत्ताच चालू झालं आहे. साधारण 5 वर्षात होपफुली आपल्याला निष्कर्ष मिळेल. पण ह्या वॅक्सिनवर खूप आशा आहे सगळ्यांना. अरे वा. अश्विनी मॅडम, तुम्ही काय सांगाल? आणि जसं मॅडम तुम्ही सांगितलं की ह्याच्यावर काम चालू आहे, आपल्याच इथे नाही ते जागतिक पातळीवर काम चालू आहे, तर ही जी लस आहे ती कशी तयार केली जाते? तर ही लस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे कन्सेप्ट्स वापरल्या जातात. तर युजली जे इतर विषाणूंच्या विरुद्ध ज्या लसी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जिवंत व्हायरस पण मरतुकडा झालेला व्हायरस वापरला जातो किंवा पूर्णपणे निकामी केलेला व्हायरस वापरला जातो. पण HIV मध्ये मात्र हा असा व्हायरस वापरून चालणार नाही, कारण की ते थोडं धोकादायक होऊ शकतं. कारण एकदा हा पेशींमध्ये शिरला की त्याला बाहेर काढणं कठीण असतं. त्याच्यामुळे पूर्ण HIV न वापरता त्याचे काही घटक वापरून लसीकरणाचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही वेळेला त्यांचं इम्युनोजेनिसिटी म्हणजे प्रतिकारक क्षमता निर्माण करण्याची हे कमी असते. त्याच्यामुळे काही वाहक वापरले जातात, त्याला मी वेक्टर्स असं म्हणतो. म्हणजे दुसरे मायक्रो ऑर्गॅनिझम, दुसरे विषाणू किंवा जीवाणू, बॅक्टेरियाज घेऊन हे घटक माणसांच्या शरीरामध्ये टोचले जातात आणि HIVच्या विरुद्ध प्रतिकारक क्षमता तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा हे कॉम्बिनेशन्स मध्ये पण दिले जातात, मग त्यालाच प्राईम बूस्ट स्ट्रॅटेजी असं म्हणतात. म्हणजे एखादं वॅक्सिन हे प्रायमिंगसाठी म्हणजे पार्श्वभूमी करायला दिलं जातं आणि दुसरं वॅक्सिन हे बुस्टिंगसाठी म्हणजे त्याचं अजून स्ट्रॉंग प्रतिकारक क्षमता निर्माण करण्यासाठी दिलं जातं. शीला मॅडम, ह्या ज्या HIV वरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या आहेत त्यांच्या पायऱ्यांमध्ये काय फरक आहे, म्हणजे काय पद्धती आहेत त्या? कुठलीही लस किंवा औषध तयार व्हायच्या आधी सुरुवातीला ते लॅबमध्ये त्याचा अभ्यास होतो आणि ते खरंच त्याचा उपयोग ज्या कारणासाठी आपल्याला हवंय होतं का हे बघतो. त्यानंतर ते काही प्राण्यांमध्ये ट्रायल्स होतात आणि मग त्याच्यातनं काही प्रॉमिस दिसलं की हे चांगलं उपयुक्त होऊ शकेल, मगच ते आपण माणसांमध्ये ट्रायल करतो. आता HIV व्हायरसमध्ये प्रॉब्लेम काय आहे, हा जो व्हायरस आहे त्याच्या नावानेच लक्षात येतं तो ह्युमन बिईंग्सना फक्त इन्फेक्ट करतो. त्याच्यामुळे ह्या व्हायरसवर काही आपल्याला रिसर्च करायचं असेल प्राण्यांमध्ये तर त्याला एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल करावं लागतं. तो व्हायरसही थोडा बदलावा लागतो आणि हे ॲनिमल त्याला ते मंकीजमध्ये सिमियन ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरससारखं करून मग ते प्राण्यांमध्ये आधी ट्राय करणं, तेही इतकं सोपं नाही जितकं बाकीच्या व्हायरसेससाठी सोपं आहे. म्हणून हा अजून एक प्रॉब्लेम आहे HIVचं वॅक्सिन तयार करण्यासाठी. याबरोबर ॲनिमल स्टडीज मध्ये आपण हेही बघतो की इजा कोणाला होणार नाही त्या औषधामुळे किंवा त्या केमिकलमुळे किंवा त्या वॅक्सिनमुळे. आणि नंतर ते मिनिमम 3 टप्प्यांमध्ये जावं लागतं. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्याला फेज 1 ट्रायल्स असे म्हणतो. ते अतिशय चांगले असलेले हेल्दी असलेल्या लोकांमध्ये ज्यांना, आणि मी आता HIV वॅक्सिनबद्दल बोलते, ज्यांना HIV होण्याची चा धोका नसतो अशा हेल्दी व्हॉलंटियर्समध्ये ते वॅक्सिन दिलं जातं. आणि तेव्हा आपण काय बघतो की ह्या वॅक्सिनमुळे काही इजा होत नाही ना, म्हणजे सेफ आहे ना कोणालाही देणं. आणि दुसरं आपण बघतो की त्या वॅक्सिनमुळे काही इम्युनिटी तयार होतीये की नाही, कारण आपण जे देतो लस म्हणून त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते की नाही हे बघायचं असतं. फेज 1 ट्रायल्समध्ये आपण अजून पण काही गोष्टी बघतो, म्हणजे आपण जो डोस देतो तो बरोबर आहे का. मग खूपदा आपण वेगवेगळे डोस घेऊन थोडं डोस वाढवून बघतो आणि 2 डोसेसमध्ये काळ किती जायला पाहिजे जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते किंवा निर्मूलन होतं HIV विरुद्ध इम्युनोजेनिसिटी तयार होण्यासाठी. या सगळ्या गोष्टी फेज 1 ट्रायलमध्ये होतात. मॅडम, हे खरंच म्हणजे अशी वाटते तितकी ही प्रक्रिया खरंच सोपी नाही आणि तुमच्याकडून आम्हाला ह्या प्रक्रियेविषयी अधिक जाणून घ्यायचंय. आधी आपण एक फोन घेऊया. विशाल जोशी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. हां प्रेप नावाचं एक प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन बद्दल बरीच चर्चा सध्या होते. तर प्रेपनी म्हणजे कुठल्या पद्धतीने ते प्रिव्हेंट करता येतं HIV इन्फेक्शन? बरं. विशालजींनी जो प्रश्न विचारला होता पुण्यावरून की प्रेप म्हणून आता हे जे काही मेडिसिन किंवा आहे तर त्याविषयी त्यांना काय मार्गदर्शन कराल? विशाल, तुम्ही एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. प्रेप हे एक औषध नसून इट इज मोर अ वे ऑफ प्रिव्हेंटिंग HIV. आणि सध्या आपल्याकडे HIV प्रिव्हेन्शनसाठी आलेलं सर्वात नवीन शस्त्र आहे प्रेप. प्रेप म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. ह्याचा काय अर्थ की HIV
आपल्या समोर यायच्या आधी किंवा HIV ला एक्सपोजर होण्याच्या आधी, माझ्या शरीरात HIV यायच्या आधीच मी काहीतरी करावं ज्याने आपल्याला HIV ला आपण एक्सपोज झालो तरी तो आजार आपल्याला होणार नाही. ह्याचं खरं प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस हे काही नवीन कॉन्सेप्ट नाही आहे, कारण मलेरियासाठी प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस दिलं जातं. म्हणजे जेव्हा अगदी मलेरिया खूप असलेल्या ठिकाणी लोक जातात तेव्हा त्यांना काही गोळ्या दिल्या जातात की ते घेतल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी असताना तेवढे दिवस तुम्ही मलेरियाच्या गोळ्या घ्या, तुम्हाला मलेरिया होणार नाही. किंवा आपण आता मध्ये स्वाईन फ्लूच्या वेळेला बघितलं की तुम्ही टॅमी फ्लू घेतलं तर तुम्हाला स्वाईन फ्लू होणार नाही. तसंच अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज, ज्या ड्रग्जमुळे रक्तामधला HIV विषाणू मरतो, असे ड्रग्ज आपण HIV व्हायच्या आधीच जर घेतले तर आपल्याला हा आजार होणार नाही. ह्या कॉन्सेप्टला प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस पण आता म्हणजे सगळ्यांच्या मनातली एखादी क्वेरी मी विचारते की जसं तुम्ही इथे सांगितलं की HIV म्हणजे जो व्हायरस आहे तो होण्याच्या आधीच जर आपण हे मेडिसिन घेतलं, पण मग ते सर्वसामान्य सगळ्यांनी घ्यावं किंवा काय आहे तो एक मोठा एक्झॅक्टली ते खूप महत्वाचं आहे. सध्या प्रेप हे फक्त व्हेरी हाय रिस्क लोकांना दिलं जातं आणि हे कोण की समलिंग संबंध ठेवणारे म्हणजे जी लोक असतात ज्यांना सर्वात जास्त HIV होण्याची रिस्क असते, त्यांच्यामध्येही आपण काही असे गाईडलाईन्स आहेत की व्हेरी हाय रिस्क MSM किंवा व्हेरी हाय रिस्क लोक ज्यांना आहेत त्यांनाच ही गोळी दिली जाते. आणि ह्या गोळ्या आत्ता जे सध्या अप्रूव्ड आहेत ते रोज घ्यायच्या असतात. एक गोळी असते ती रोज घ्यायची असते हा आजार होऊ नये. पण प्रेपच्या गोळ्या घेत असताना सातत्याने HIVची टेस्ट करत राहावी लागते, कारण ह्या गोळ्यांमध्ये 2च औषधं असतात. पण HIVची जर तरीही लागण झाली तर मात्र योग्य ते ट्रीटमेंट त्यांना मिळावं. सध्या प्रेपमध्ये थोडा रिसर्च चालू आहे आणि सध्या लोक बघतायत की लॉंग ऍक्टिंग ड्रग्ज म्हणजे इंजेक्टेबल ड्रग्ज हे देता येतं का. म्हणजे सर्वसामान्य अगदी कोणीही प्रेप घेऊ नये. आपल्याला अतिशय रिस्क असेल आणि तेही ॲडवाईस घेतल्यानंतरच प्रेप डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि सध्या इट इज नॉट येट पार्ट ऑफ द प्रोग्राम, पण एक ICMR तर्फे एक आता डेमॉन्स्ट्रेशन स्टडी चालू होणार आहे टू सी की भारतामध्ये प्रेप हे कसं आणता येईल. म्हणजे मला असं वाटतं की हा एक विशेष ठळक महत्वाचा असा मुद्दा आहे की सर्वसामान्य लोकांनी कोणीही अगदी मनाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये. अगदी खरं आहे. मॅडम, मगाशी तुम्ही 2 टप्प्यांविषयी छान सविस्तर सांगत होता आणि तुम्ही हेही सांगितलं की असे काही व्हॉलंटियर असतात की जे हेल्दी असतात आणि स्वतःहून पुढे येऊन त्याच्यावर त्या इंजेक्शनची किंवा तिची रिसर्चची प्रक्रिया केली जाते. पण मला असं वाटतं तेही खूप महत्त्वाचं असतं ना की स्वतःहून या रिसर्चसाठी येणं आणि ज्यांना कसलीही बाधा नाही आहे तरी पण स्वतःवर ती ट्रायल करून घेणं हेही मला असं वाटतं तेवढं म्हणजे हेल्दी व्हॉलंटियर्स शिवाय कुठलंही औषध किंवा लस जगात बाहेरच येऊ शकत नाही. आणि आजचा दिवस असा दिवस आहे की खरोखर आपण सगळ्या व्हॉलंटियर्सना थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण हे असे लोक असतात की ज्यांना त्याचा इंडिव्हिज्युअली फायदा कधी होणार नसतो त्या वॅक्सिनचा, पण समाजासाठी किंवा ह्या आजाराची जोखीम ज्या लोकांसाठी असते त्यांच्यासाठी हे वॅक्सिन तयार व्हावं म्हणून पुढे येऊन जे व्हॉलंटियर्स करतात खरंच देव माणसं आहेत. आणि आपण सगळ्यांनी विचार करावा की अशा ट्रायल्समध्ये आणि कुठलाही अभ्यास सगळे त्याचे रिस्क आणि बेनिफिट सांगितल्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळे जे लोक व्हॉलंटियर करतात ते नंतर सगळं जाणूनच व्हॉलंटियर करतात. अगदी खरं आहे. पण हे फेज 1 ट्रायल झाल्यानंतर पुढचे 2 टप्पे असतात. फेज 2 ट्रायल्समध्ये साधारण थोडंसं आजार असलेल्या लोकांमध्ये हा अभ्यास बघितला जातो, ज्याच्या म्हणजे हे वॅक्सिन टेस्ट केली जाते, ज्याला आपण प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणतो की खरंच हे देऊन म्हणजे वॅक्सिन इफेक्टिव्ह आहे किंवा नाही याचे सुरुवातीचे अर्ली इंडिकेशन्स ह्या फेज 2 स्टडीजमध्ये येतात. आणि त्याच्यात काही अ फ्यू हंड्रेड्स ऑफ पीपल 50 किंवा काही जास्त म्हणजे तो आजार कुठला आहे त्याच्यावरनं किती लोक त्या अभ्यासात असावं असा हा फेज 2A आणि B असे ट्रायल्स होतात. आणि फेज 2A आणि B ट्रायल्समधनं असं दिसलं की अजून काही मेजर साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि ह्याबरोबर ह्या लसीमुळे
प्रोटेक्शन मिळत आहे तर मग तो दुसरा सर्वात मोठ्या ट्रायलमध्ये जातो. त्याला आपण फेज 3 ट्रायल असं म्हणतो. आणि ह्या ट्रायलमध्ये टिपिकली नवीन लस असेल आणि दुसरा कुठलाही लस नसेल तर आपण एक प्लसिबो कंट्रोल ट्रायल असं म्हणतो की एक लस असतं आणि एक लशीसारखंच एक द्रव्य असतं ज्याचंही इंजेक्शन दिलं जातं आणि मग कंपॅरिझन केलं जातं की ज्यांना लस दिलंय आणि ज्यांना नाही दिलंय तर ज्यांना लस दिलंय त्यांना प्रोटेक्शन मिळतं किंवा नाही. आणि युजली हा जो अभ्यास असतो फेज 3 हा अतिशय म्हणजे हा हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्समध्ये किंवा ज्या कम्युनिटीमध्ये पुढे आपल्याला लस द्यायचं आहे तशा कम्युनिटीजमध्ये हे फेज 3 केलं जातं. मला अश्विनी मॅडम तुम्हाला विचाराय की आता मॅडमनी जसं सांगितलं तशा आतापर्यंत अशा किती चाचण्या झाल्या आहेत? फेज 1 म्हणायचं झालं तर आतापर्यंत 250 पेक्षा जास्त चाचण्या झालेल्या आहेत. म्हणजे एवढ्या चाचण्यांमध्ये एवढ्या हेल्दी व्हॉलंटियर्सनी भाग घेतलेला होता. आणि फेज 3च्या आतापर्यंत 3 चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि एक चाचणी सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहे. आणि त्याच्यापैकी एक जी RV-144 ट्रायल जी झाली तर त्याच्यामध्ये 31% प्रोटेक्शन दिसून आलं होतं. अगदी खरं. मॅडम ह्या चाचण्यांमधून किती निष्कर्ष पुढे आला? जसं त्यांनी सांगितलं की 250 पेक्षा जास्त चाचण्या म्हणजे झाल्या आणि तेवढे हेल्दी व्हॉलंटियर पुढे आले तर काय निष्कर्ष काय आहे त्याच्यामधून? आता 200 आता आकडे बघा ना, तेच तुम्हाला सांगतायत की 250 वॅक्सिन कॅन्डिडेट्स म्हणतो आपण पेक्षा जास्त झाले. पण आज फेज 3 ट्रायल पर्यंत 3-4 कॅन्डिडेट्स फक्त आले. म्हणजे आज आत्ता जो ट्रायल सध्या चालू आहे तो एक मागचा कॅन्डिडेट मॉडिफाय करून आपण वापरतोय. तर हे कुठल्याही ड्रग किंवा वॅक्सिन डेव्हलपमेंटची ही म्हणून तर औषधं आणि वॅक्सिन्स महाग असतात. कारण इतकं संशोधन करून मग त्याचे इतके ट्रायल्स करून मग असं लक्षात येतं की एखादं वॅक्सिन त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत, एखाद्या वॅक्सिन त्याचा पुरेसा रोगप्रतिकार शक्ती येतच नाही, एखादा वॅक्सिन कॅन्डिडेट होतो तयार मे बी पण पुढे ते मोठ्या प्रमाणात तयार करून ते आणेपर्यंत ते फेज 2 आणि 3 ट्रायल्स मध्ये येईपर्यंत देखील ते पुरेसं मॅन्युफॅक्चर होत नाही. आणि ही प्रोसेसच अशी असते ड्रग डेव्हलपमेंट किंवा वॅक्सिन डेव्हलपमेंटची की खूप गोष्टी स्क्रीन करत 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 मग आपल्याला 1-2 कुठेतरी मोजून मापून चांगला वॅक्सिन मिळू शकतो. म्हणजे आपण इव्हन थायलंडचा जो वॅक्सिन होता म्हटलं तर 31% प्रोटेक्शन देत होतं आणि म्हटलं तर फक्त 31% प्रोटेक्शन देत होतं. म्हणजे मी वॅक्सिन तो घेतला तर मला अजून 100% काही मी प्रोटेक्टेड नाहीये त्या वॅक्सिनने. हे आपल्याला लक्षात म्हणजे आपलं ते असं मॅजिक बुलेट सारखं नसतं. म्हणजे खरं तर खूप मोठी प्रक्रिया आहे ही आणि आज ह्या दिवसामुळे ती खरं तर आमच्या समोर आली असं आपण म्हणू शकतो. आपण चर्चा सुरू ठेवूया. एक फोन घेऊया आधी. माधव खंडागळे आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार. हो, लातूरवरून बोलतो मॅडम. बोला. की हा विषाणू किती वेळ HIV विषाणू किती वेळ बाहेर जिवंत राहू शकतो आणि अशा माणसाच्या हातात हात घातला तर आपल्याला काही प्रॉब्लेम होतो का? बर, धन्यवाद माधवजी. अश्विनी मॅडम काय सांगाल? जसं त्यांनी सांगितलं की विचारलं की हा विषाणू बाहेर किती वेळ जिवंत राहू शकतो आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की संसर्गजन्य आहे पण त्याचेही प्रकार आहेत. जसं एखाद्याच्या हातात हात घातला तर तो आपल्याला नाही होऊ शकत. तर तुम्ही ही त्यांच्या मनातली शंका दूर करा. जसं मॅडमनी सांगितलं तसं ते फक्त 4च मार्ग आहेत ज्याच्यामुळे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे HIV संक्रमित होऊ शकतो. त्याच्यामुळे हातात हात घालून त्या व्यक्तीबरोबर जेवल्यामुळे किंवा त्या व्यक्तीबरोबर बोलल्यामुळे किंवा रुटीन जे आपले कॉन्टॅक्ट असतात त्याच्यामुळे HIV कधीच पसरू शकत नाही. त्याच्या म्हणजे हा मार्ग असू शकत नाही HIV ला पसरवण्याचा. आणि हा विषाणू बाहेर किती वेळ जिवंत राहू शकतो? तर नुसता कुठचाही व्हायरस असतो तो नुसता कधीच इन्फेक्शियस नसतो. तर तो ज्या वेळेला एखाद्या पेशीमध्ये शिरतो तर त्यावेळेला तो इन्फेक्शियस असतो. त्याच्यामुळे जर HIV नुसता बाहेर राहिला तर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तो व्यवस्थित जिवंत नसतो आणि त्याच्यामुळे नुसत्या HIV व्हायरस जर दिला तर HIV होण्याचे प्रमाण म्हणजे शक्यता खूप कमी असते. जसं मॅडमने मगाशी सांगितलं की एवढ्या चाचण्या किंवा एवढं सगळं चालू आहे संशोधन, सध्या आत्ता कुठल्या चाचण्या चालू आहेत त्याविषयी काही सांगू शकाल का?
तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एक फेज 3 ट्रायल चालू आहे जी साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहे आणि त्याच्याकडून बऱ्याच आशा आहेत, कारण ती RV144 जी थायलंडमध्ये झाली होती आणि 31% प्रोटेक्शन दाखवलं होतं त्या ट्रायलवरतीच आधारित आहे. फक्त सबटाईप वेगळा वापरायला लागला, कारण थायलंडमध्ये EAE नावाचा सबटाईप असतो तो जास्त प्रिव्हेलंट असतो आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सबटाईप C प्रिव्हेलंट असतो. त्याच्यामुळे आताची जी लस आहे ती सबटाईप C वरती आधारित आहे आणि शेड्यूल पण बदलायला लागलं, कारण थायलंडमधल्या ट्रायलमध्ये असं दिसलं होतं की पहिल्या वर्षामध्ये 60% प्रोटेक्शन होतं, पण नंतर नंतर ते कमी झालं. त्याच्यामुळे या प्रोटेक्शनचं ड्युरेशन म्हणजे कालावधी वाढवण्यासाठी असं केलं की त्याच्यामध्ये एका वर्षाला त्याचा बूस्ट देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रोटेक्शन पण वाढेल अशी आशा आहे. तरी साधारणपणे 2016 मध्ये चालू झाली आहे, गेल्याच वर्षी चालू झाली आहे आणि 2020 पर्यंत त्याचे रिझल्ट येतील आपल्याकडे. चला आपण अशी आशा करूया की लवकरात लवकर आणि चांगले रिझल्ट आपल्या सगळ्यांपर्यंत येतील. शीला मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की आपण ह्या लसीविषयी बोलतोय, तुम्ही बऱ्याच प्रक्रिया त्याचे टप्पे आम्हाला खूप छान सांगितले की एक सोपं नाही की एखादं वॅक्सिनेशन किंवा ते तयार झालं आणि लोकांपर्यंत आलं, त्या कुठल्या कुठल्या टप्प्यांमधून त्याला जावं लागतं हे तुम्ही आम्हाला सविस्तर सांगितलं. पण ह्या HIV वरील उपलब्ध असलेले उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी आम्हाला थोडं सांगा जरा सविस्तर. HIV ची लागण झाल्यानंतर ते रक्तामधून त्याला नाहीसं करण्यासाठी अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज असे असतात आणि नुकतंच म्हणजे काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की HIV ची लागण झाल्यानंतर आपण लगेचच औषधं चालू करू शकतो. ही औषधं विनामूल्य मिळतात आणि भारत सरकारच्या प्रत्येक ठिकाणी ART सेंटर्स आहेत आणि 500 पेक्षा जास्त ART सेंटर्स आपल्या देशात आहेत आणि इथे सगळीकडे विनामूल्य अँटी रेट्रोव्हायरल थेरपी मिळते. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे HIV ह्याला आपण रेट्रोव्हायरस म्हणतो, त्याच्यावरनं त्याला अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आणि त्याला ART ह्या नावाने ही औषधं सहज ओळखली जातात. पण ART म्हणजे किमान 3 प्रकारची औषधं एकाच वेळेला घ्यावी लागतात. मी म्हटलं की HIVचा व्हायरस हुशार आहे, त्याच्यामुळे एखादंच औषध आणि ते नीट नाही घेतलं तर मग तो व्हायरस त्या औषधाला रेझिस्टंट होतो. म्हणून ह्या ARTच्या ज्या गोळ्या आहेत त्या सातत्याने डॉक्टर सांगतात तसं आणि किमान ते मिक्सचर ऑफ ड्रग्ज, त्याला फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन थेरपी म्हणून ओळखली जाते की एका ट्रीटमेंटचा उपयोग संपत आला किंवा उपयोग नाहीसा झाला, तो व्हायरस रेझिस्टंट झाला तर औषधं बदलून मिळतात आणि ती देखील भारत सरकारकडनं मिळतात आपल्या ART सेंटर्स मधून आणि थर्ड लाईन ड्रग्ज देखील मिळतात. आणि सध्या असं आहे की HIV झालं की लगेचच आपण ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे. मी प्रतिबंधात्मक उपाय आणि त्याविषयी सांगितलं, पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे जो सगळ्यांसाठी मला विचारायचा आहे की असं काही ठराविक कालावधी किंवा असं काही आहे का की आपण जाऊन आपली टेस्ट केली पाहिजे ठराविक काळानंतर? आणि त्याचबरोबरीने मला असं विचारायचं आहे की आईपासून बाळाला HIV होऊ नये यासाठी काही लस आहे का? HIVची टेस्ट कधी करावी? मी मगाशी म्हटलं आपल्याला HIVचा प्रतिबंध करायचा असेल तर ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे HIV मला कसा होऊ शकतो हे जर मला माहिती असेल आणि आपण म्हटलं की आपल्याला हे एक लक्षात आलं की असुरक्षित लैंगिक संबंध किंवा बिहेवियर, आपल्या जी जोखीम प्रवृत्तीची जी एक बिहेवियर असते त्याने HIV होतं. ज्या लोकांना ही जोखीम झाली आहे किंवा होत असते सातत्याने त्यांनी वरच्यावर HIVची तपास करून घ्यावी. पण ज्यांना जोखीम नाही यांनी वरच्यावर HIV तपास करून घ्यायची गरज नाही. पण प्रत्येक स्त्रीनी जेव्हा ती प्रेग्नंट होते तेव्हा तिने त्या प्रेग्नन्सीमध्ये किमान एकदा HIVची टेस्ट करावी. आणि ह्याचं कारण तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे की HIVला लस आहे का, म्हणजे आईपासून बाळाला होऊ नये त्याला लस नाहीये, पण आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे आणि म्हणून आईने प्रेग्नन्सीमध्ये HIVची तपास करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर त्या बाईला HIVची लागण आहे हे दिसून आलं तर तिला आपण लगेच अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज चालू करतो ज्याने तिच्या बाळाला प्रोटेक्शन मिळतं. मग तिला सेफ आपण डिलिव्हरी करू शकतो आणि मग त्या बाळाला देखील काही काळ आपण औषध देतो आणि ते बाळामध्ये ते प्रेप सारखं असतं की मग त्या बाळाला तो आजार
होत नाही. होत आणि नाही. ह्याने आपण हा आजार अतिशय कमी प्रमाणात आणलेला आहे भारतामध्ये कंट्रोल करू शकतो. आणि मला सांगावंसं नाही, मॅडम, आपण वाटतं ऐकूया. फक्त एक फोन Sure. आहे, तो घेऊया आधी. आपल्याला पुंडलिकराव जाधव आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार. नमस्कार, पुंडलिकजी बोला. हा मॅडम, मला प्रश्न असा विचारायचा आहे. निरंजन बोलतो मॅडम मी. मला माझ्या मित्राला एड्स झाला होता आणि काही वर्षानंतर तो दगावला. हॅलो. हा बोला. हा, आणि तरी पण आजचा वेळ त्यांच्या पत्नीला कुठलाच संसर्ग झाला नाही. मग हे Okay. स्त्री पुरुषामध्ये असा भेद कसं काय असतं मॅडम? बर. हा बोला. बर. जसा त्यांचा जो प्रश्न होता की त्यांच्या मित्राला एड्स झाला होता आणि काही वर्षानंतर त्यांचं निधन झालं, पण पत्नीला झालेलं नाहीये, तर असा काही भेदभाव असा नाही स्त्री पुरुषांमध्ये, पण त्यांच्या मनातली शंका आहे. काय मार्गदर्शन कराल? ऍक्च्युली कुठल्याही स्त्रीला जर तिच्या पतीला HIV असेल, तिला प्रचंड प्रमाणात जोखीम असते HIV होण्याची. आणि कुठल्याही जोडप्यामध्ये एकाला HIV असेल आणि दुसऱ्याला नसेल तर त्या पार्टनरला HIV होण्याची शक्यता अतिशय जास्त असते आणि ते सर्वात ॲट रिस्क असतात. आता ह्या केसमध्ये अनेक कारणं असू शकतील ज्याच्यामुळे त्या स्त्रीला HIV झालं नाही. एक म्हणजे त्यांना कळल्यानंतर त्यांनी लैंगिक संबंध ठेवणं बंद केलं असेल. दुसरं म्हणजे त्यांनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवला असेल, पण त्यानेही ट्रान्समिशन किंवा ती जी जोखीम असते ती काही शून्यावर येत नाही. त्यांनी जर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी घेतलं असेल आणि ते नियमितपणे आणि व्यवस्थित घेतलं असेल तर त्यांना ते एक मोठं कारण असेल ज्यांनी त्यांच्या पत्नीला हा आजार झाला नाही. आणि आम्ही हे संशोधन आमच्या संस्थेमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही दाखवून दिले की एखाद्याला जर HIVची लागण असेल आणि त्यांनी व्यवस्थित अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज घेऊन त्यांच्या रक्तातला व्हायरस नाहीसा झाला, ड्रग्ज घेत राहिले ते, तर त्यांच्या पती किंवा पत्नीला हा आजार होण्यापासून 93% प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे आपण वॅक्सिनचं 31% पाहिलं तर इथे 93% प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि जर व्हायरसमध्ये रक्त सातत्याने नाही असं दिसलं तर ते 100% प्रोटेक्शन देखील होऊ शकतं. आणि म्हणूनच आज भारतात सरकारने टेस्ट अँड ट्रीट ही पॉलिसी चालू केलेली आहे की HIVची लागण झाली आहे हे लक्षात आल्या औषधं चालू केली तर आणि ती आपण नीट घेतल्यानंतर काही काळानंतर आपण दुसऱ्यांना इन्फेक्शन्स राहत नाही. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा काही भेदभाव नाही. म्हणजे रिस्क ऑफ इन्फेक्शन मध्ये थोडंसं ट्रान्समिशन रिस्क मध्ये खूप कमी फरक आहे. पण हे अनेक कारणं असू शकतात हे का घडलं, म्हणजे आता मी इथून सांगू शकत नाही नक्कीच काय कारण आहे. अगदी खरा विषय तसा खूप मोठा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. अशी मॅडम, अगदी थोडक्यात तुम्ही पण काय सांगू शकाल की भारतामध्ये अशा प्रकारचं संशोधन झालंय? भारतामध्ये सुद्धा अशा वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत आणि पहिली जी वैद्यकीय चाचणी होती ती नारीने केलेली होती. तर ह्या ज्या चाचण्या झाल्या आहेत त्या सगळ्या फेज 1 प्रकारच्या चाचण्या होत्या, ज्याच्यामध्ये सगळे हेल्दी व्हॉलंटियर्स घेतले गेले होते आणि ज्यांना HIV होण्याची काही शक्यता नाही असे व्हॉलंटियर्स होते. तर 3 चाचण्या झाल्या होत्या, त्यापैकी 2 मध्ये नारीचा सहभाग होता आणि एक जी होती ती चेन्नईमध्ये केली होती. तिसरी ट्रायल होती ती दोघांनी मिळून केली होती, चेन्नई आणि नारी या दोघांनी मिळून केलेली होती. आणि या तिन्ही चाचण्यांमध्ये असं आढळून आलं की हे कुठच्याही वॅक्सिनचा प्रकार त्याच्यामुळे त्या व्हॉलंटियर्समध्ये कुठचेही दुष्परिणाम झाले नव्हते. पण काही कारणांमुळे या तिन्ही प्रकारचे जे लसी होत्या त्या पुढच्या पायरीवर पोहोचू शकल्या नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला फेज 1 वरतीच थांबायला लागलं. अगदी खरं आहे. मला शीला मॅडम तुमच्याकडे यायचं आहे की आपला वेळ कमी, अगदी म्हणजे एवढी बरीच प्रचंड माहिती आम्हाला तुमच्याकडून मिळालेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण ह्या लसीविषयी आपण बरीच माहिती घेतली, ती तयार होते. भविष्यात जर ती नसेल तर काय, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आणि आपण आशा करू शकतो की लवकरात लवकर तयार होईल. पण तरीही ह्याच्यापासून बचावासाठी थोडक्यात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? आज एड्स वॅक्सिन अवेअरनेस दिवस आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे वॅक्सिन ट्रायल जर कधी पुढे आलं भारतामध्ये किंवा आपण जिथे कुठे आहोत तिथे, तर फेज 1 ट्रायल्समध्ये जरूर सर्वांनी व्हॉलंटियर करावा. कारण व्हॉलंटियर्स असल्याशिवाय कुठलाही वॅक्सिन आपल्या हातात येऊ शकत नाही, कारण ते ट्रायल केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण जेव्हा वॅक्सिन नाही आहे तेव्हा आपण काय करावं?
एक म्हणजे आपण आपल्या मुलांना आणि आजूबाजूच्या सगळ्यांना एज्युकेट करावं की आपण HIV ची लागणपासून आपण कसं स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. तर सेफर सेक्स मेथड्स हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण सातत्याने एकनिष्ठेने एकच पार्टनर बरोबर जगायला पाहिजे. आणि जर कोणी ड्रग यूज करत असेल तर नीडल शेअरिंग हे कधी करू नये. अगदी खरं. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ह्या काही गोष्टी त्यांचं प्रिकॉशन्स घेऊन एड्स आणि HIV याविषयी परिपूर्ण माहिती घेऊन आपण नक्कीच एड्स मुक्त समाजाकडे वाटचाल करू शकतो ही आशाच आहे. आपल्या कार्यक्रमाचा आजचा शेवट करण्यापूर्वी उद्याच्या आपला सखी सह्याद्रीचा विषय काय असेल ते एकदा आपण जाणून घेऊयात. उद्याचा आपला विषय आहे नव उद्योजकांना संधी. सहभागी आहेत कमांडर दीपक नाईक, अध्यक्ष महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल. अश्विनी मॅडम, शीला मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि खरंच ह्याविषयी इतक्या सोप्या पद्धतीने आणि रिसर्चमध्ये आणि त्या लसीकरणाविषयी आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.